उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडक्या बहिणी आहेत, वर सगळीकडे लाडके भाऊ आहेत, वर पण लाडक्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे नंतर बोला, मी आता भाषण झाल्यावर तुमचं भाषण करा। आणि लाडक्या बहिणींना अधिकार आहे भावाशी बोलायचा। हा, खरं म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत। आता कधी आचारसंहिता लागेल, दिवाळी झाल्या आणि या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी याची बैठक या ठिकाणी आपण बोलावली। थोडस बूथ प्रमुख, गट प्रमुखांचा जो काही ट्रेनिंगचा प्रोग्राम होता तो थोडा आज होणार होता, पण ते मिसअंडरस्टँडिंग तुमची झाली वाटतं, पण तो लवकरच घ्या, कारण ते गरजेचं आहे। आणि निवडणुकीसाठी गट प्रमुख आणि बूथ प्रमुख हे जे काही शेवटच्या खालच्या पातळीवर जाऊन काम करतात आणि तेच निवडणुका आपल्याला जिंकून देत असतात, आणि म्हणून त्यांचं प्रशिक्षण देखील महत्वाचं आहे। खरं म्हणजे येतानाच बघितलं, अगदी मोटरसायकलचा तापा, भगवे, फेटे, झेंडे वगैरे उत्साह चांगला दांडगा होता। मला वाटलं साताऱ्यातलं काय मूड आहे बघूया, पण मूड चांगला आहे, उत्साह चांगला आहे, जल्लोष चांगला आहे। त्यामुळे नक्की येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल हा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये निर्माण झालेला। आणि खरं म्हणजे शंभूराज देसाई मगाशी कुणीतरी म्हणाले वटवृक्ष करा, लवकरच वटवृक्ष करा असं म्हणालो मी त्यांना, कारण साधी शेवटच्या आपल्या कार्यकर्त्याला आम्हाला सगळे लागले पाहिजेत आणि गावागावामध्ये या ठिकाणी शाखांचं जाळं निर्माण झालं पाहिजे। मगाशी वाईमधला आपला काय विकास शिंदे यांनी जवळपास 105 शाखा सुरू केल्या, आणखी काही गावं उरले त्या शाखा तिकडे देखील शाखा होतील। आणि आपले संकल्पनाच आहे बाळासाहेबांची, आनंदगे साहेबांची, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, ही संकल्पना जी आहे या शाखांचे जाळं निर्माण झाल्यानंतर कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठलंही संकट असू द्या, अगदी तुमच्या इथलं कोणी नातेवाईक ठाण्यात राहत असेल, वसई विरार मध्ये राहत असेल, किंबहुना ठाण्यातला माणूस तुमच्या साताऱ्यात, सांगलीत कुठेही राहत असेल, गडचिरोलीत राहत असेल, तर तिथली शाखा, तिथला पदाधिकारी फोन केल्या त्या तिथल्या लोकांच्या, संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातो। हा इतिहास आणि हे काम शिवसेनेचं। आणि म्हणून आपत्ती तिथं शिवसेना आणि संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनच। आणि म्हणूनच आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काम करत होती, परंतु मध्ये 2019ला त्याचा उल्लेख शंभूराज देसाई यांनी केला। 2019ला आपण बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचं काम प्रमुखांनी केलं, पण ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेने आपल्या महायुतीला मॅन्डेट दिलं होतं। महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती, शिवसेना, भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं होतं, परंतु दुर्दैवाने सरकार जे बाळासाहेबांना नको होतं त्यांच्याबरोबर बनवलं गेलं, आणि त्यामुळे जी काही खंत होती, असंतोष होता, तो या 2022 मध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं काम केलं। टांगा पलटी घोडे फरा। आणि 2 आमचे वीर इथं आहेत, माझ्या सोबत होते, आणि हे रोज सांगायचे, साहेब लवकर करा, किती अन्याय सहन करा, किती करायचं। आणि परिस्थिती तशीच होती। सुहास बाबर इथं आहे, त्यांचे
वडील भाऊ स्वतः होते आणि त्या माणसाचं देखील जवळून मी काम पाहिलंय आणि असे 50 लोक या एकनाथ शिंदेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भरोशावर सत्तेवर पाणी सोडून निघाले, सत्तेवर पाणी सोडून पाय उतार झाले। माझ्याकडे पण मंत्रीपद होतं महत्वाचं, सोडून दिलं। 6-7 मंत्री, शंभूराज देसाई पण मंत्री होते आणि हे सगळं सोडून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं आणि या महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वी एक सरकारमध्ये परिवर्तन आलं आणि आपण पाहिलं 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे आणि जे जे कामं आपण केली, विकासाचे प्रकल्प आणले, ज्या रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, सोळशी धरणाचं काम देखील आपण मंजूर केलं आणि त्याचा देखील आता फायदा होईल। अनेक छोटे मोठे जी काय धरणं असतील, ते काय प्रकल्प असतील, त्याला चालना, मी काय त्याच्या मोजायला गेलो तर आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही, एवढी कामं आपण केली। मी आपल्याला सांगतो अनेक निर्णय आपण घेतले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेतली, विरोधकांनी तेव्हा विरोध केला, परंतु त्या काळात मी लाडक्या बहिणींना प्रचारामध्ये सांगायचो की सावत्र दुष्ट भावांपासून सावध राहा आणि त्यांनी खोडा घातला। त्यांना काय दाखवायचं असेल ते तुम्हाला माहित आहे, पण तो असा दाखवला तुम्ही 6, 7, 8, 9 नंबर नाही, 232 नंबरचं दाखवून टाकला। एवढा मोठा 232 महायुतीचे आमदार आले आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा प्रकारचं महायुतीला यश मिळालं नव्हतं। पण ज्या योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, उच्च शिक्षण मुलींचं मोफत, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठ लोकांसाठी वयोश्री योजना, अनेक योजना आपण केल्या आणि त्यामुळे त्याचबरोबर या राज्याचा विकासही आपण केला। एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केला। 2.5 वर्ष हा तुमचा एकनाथ शिंदे 2-3 तास देखील झोपला नाही, पायाला बिंदी लावून महाराष्ट्र फिरला आणि मी देवेंद्रजी म्हणून आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकार्यांनी काम केलं आणि म्हणूनच या लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय। महाविकास आघाडीने ठरवलं होतं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणखी सगळं मंत्रिमंडळ सगळं ठरवून झालं होतं। 5 स्टार हॉटेल बुक झाली होती, पण त्यांची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणीने कॅन्सल करून टाकली आणि या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून